भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. आणि आजच्या येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी तुमचे स्वागत आहे. देवबापा या नवीन वर्षामध्ये प्रत्येक दिवस आम्हाला वचन देऊन, आम्हाला हिम्मत देऊन आम्हाला चालवत आहे. तो आणखीन आम्हाला चालवणार. आजच्या वचनात जाऊया. स्तोत्रसंगीता 63:1 आणि 2 मध्ये 63 स्तोत्रसंगीता Psalm 63 1 and 2 1 आणि 2. यहूदाच्या रानात असताना जंगलात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र. हे देवा तू माझा देव आहेस, हे देवा तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करेन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे. माझ्या देहालाही
तुझी उत्कंठा लागली आहे. वचन पुन्हा पाहूया. एक बार पहिलं वचन. मी राहिलोय रानात जंगलात, खायला प्यायला काही नाही, पण तरी देवा, हे देवा, तू माझा देव आहेस. मी तुझे शोध करीन. तामिळमध्ये लिहिलेलं आहे, एकदम सकाळ सकाळ पहाटे मी तुला शोध करीन. आणि या जागाच तर निर्जल आहे, सुकलेलं आहे, शुष्क आहे, पण तरी माझ्या वातावरण कसं पण असू दे, राहण्याचे ठिकाण कसं पण असू दे, आजूबाजूला काय पण असू दे, पण माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे. तुझ्यासाठी ताणाने राहणार. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा झाली आहे. म्हणजे मन आणि तन दोन्ही देवाच्या आवड करतात. दुसरं वचनामध्ये असंच अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावला आहे. तुझं बल आणि वैभव मला पाहायचं आहे. देवाचं सामर्थ्य पाहायचं आहे, देवाचा महिमा पाहायचा आहे. किती चांगला आहे बघा. तू माझा देव आहे, तू माझा देव आहे. देवाला हक्काने सांगा. यावर्षी परमेश्वरने आम्हाला वचन दिले ना, देव जो आमचा देव आहे आम्हाला आशीर्वाद करणार. देवाला हक्काने, आवडीने, आणि आमच्या काय देवाबरोबर रिश्ता आहे ते जोडून प्रार्थना करा. तू माझा देव आहेस. माझा जीव तुझ्यासाठी तडपत आहे. म्हणजे तू माझा देव आहे, तुला मी शोधेन. सकाळ सकाळ तुला शोधणार. आमच्या देवाला आम्ही चर्चमध्ये आलो किंवा कुठलं लग्नाच्या ठिकाणी आलो, आपले डोळे कोणाला शोधणार? अरे माझ्या मित्र आले काय, माझी मुलगी आली काय, इकडे तरी शोधता. आपल्या लोकांना शोधता. तिथं तर 1000 लोक आहेत, पण आपल्या लोकांची आपल्या नजर आहे ती बसणाऱ्या ठिकाणी बसले का, रिकामी आहे का? देवाला आम्ही आमचं देव, माझा देव असं म्हणतानाच देवावर आपल्याला ताण लागेल. देवाला कधी पाहायचं आहे, देवाचं सामर्थ्य कधी आम्ही ओळखून घ्यायचं, याची आम्हाला आवड असणार. नाही तर आम्हाला ताण नसणार. देवावर ताण. स्तोत्र संहिता 42, 1 आणि 2 मध्ये, Psalm 42, 1 and 2, 42, 1 आणि 2 मध्ये स्तोत्र संहिता. मुख्य गवयासाठी कोऱ्याच्या मुलाच्या मस्किल बोधपर सूत्र. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा देव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा देव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झालेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेईन? माझा जीव देवासाठी तडपत आहे, ताणलेला झालेला आहे. मी केव्हा देवाच्या सन्निधानामध्ये येऊ आणि देवाला भेटू? देवाला केव्हा मी शोधून येऊ? तुमच्या मन असं देवाला शोधते का? तुम्ही माझा देव म्हटलं तर तुमच्या मन देवासाठी ताणलेला असणार, लुलपते असणार. माझा देव आहे, माझ्या देवाला मी शोधणार. योहान 20 अध्यायामध्ये पाहत आहे, येशू मृत्यू पावून 3 दिवस झाले. आता 3रा दिवस सगळे स्त्री येशूच्या शरीरासाठी अत्तर घेऊन आले, पण ते येशू दिसे ना. दोघे परत गेली, पण एक मधला मर्यास गेली नाही. ती म्हणते, माझ्या प्रभूला तुम्ही नेलंय का? सांगा ना, माझ्या प्रभूला मी घेऊन जाणार. माझा प्रभू म्हणते. माळी समजून ईशूला पाहून म्हणते, माझ्या प्रभूला कुठे ठेवलंय बाबा, सांगा ना. इथून उठून आणखी कुठे ठेवलंय का? सांगा, मी घेऊन जातो. माझा देव. तुम्ही देवाला शोधा. स्तोत्र संहिता 34:10 मध्ये, Psalm 34:10, स्तोत्र 34:10 मध्ये, तरुण सिंहानाही वाण पडते. बरोबर आहे.
तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते, ते पण उपास राहतात. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. चांगल्या वस्तूची तुम्ही देवाला शोधा, देवाच्या शरण या, जीवनात काही कमी पडणार नाही. दाऊद म्हणतो स्तोत्रसंहिता 23:1 देव माझा मेंढरपाळ आहे, मला कधीही काही उणे पडणार नाही, कमी होणारच नाही. तर माझ्या देवाला मी शोधणार, म्हणजे त्याची आवड घेणार. रोज सकाळी 5 वाजता या बेतेल मुंबई लाईव्ह या चॅनलमध्ये पहा. रोज सकाळी 5 वाजता आराधना होते, रविवारी सकाळी 7 वाजता. तुम्ही रोज प्रभूला शोधा. तुम्हाला स्वतःला प्रार्थना नाही करू शकेल, सकाळ सकाळ उठून तुम्हाला प्रार्थनामध्ये बायबलच्या वचनामध्ये बसू शकला नाही, तर सकाळी 5 वाजता बेतेल मुंबई लाईव्ह असं यूट्यूबमध्ये लावा. आमची आराधना तुमच्या समोर येईल. हिंदी आणि तमिळमध्ये सगळं चालतो, गाणे असू दे, प्रार्थना असू दे, देवाचा संदेश असू दे. तसं प्रत्येक सकाळी तुम्ही सकाळपासून समजा 6 वाजतापासून मराठीमध्ये कार्यक्रम आहे, ते सर्वे सरस संगे सकाळ प्रत्येक दिवस येते. ते ऐकून पहा, तुम्हाला जीवाला बरं वाटेल. पहिलं देव माझा देव आहे, मी त्याला शोधीन, माझ्या मन त्याच्यावर ताणेला असणार आणि मला जीवनात सर्व काय भेटणार. दुसरं गोष्ट मिका 7:7 मिका 7:7 मिका 7:7 मी तर परमेश्वराची मार्ग प्रतिष्ठा करेन, मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकल. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतिष्ठा करेन, मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव, तो माझा देव आहे. माझा देव माझे ऐकल, कोणाचं ऐकणार नाही. कोणाचं ऐकू द्या न ऐकू दे, पण माझ्या देवानं माझ्या ऐकणार. म्हणजे माझ्या प्रार्थना देव ऐकणारच परमेश्वर. स्तोत्रसंहिता 65:2 Psalm 65:2 स्तोत्रसंहिता 65:2 तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते, सर्व मानवजात प्रभूकडे येते. प्रभू प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. पण मला विश्वास, मला खात्री आहे, देव माझा देव आहे, माझा खरोखर ऐकणार. असा हक्काने देवाकडे प्रार्थना करा. आमचा देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, आमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. प्रार्थना करून पहा, देवाकडे आरोळी मारून पहा. स्तोत्रसंहिता 18:6 Psalms 18:6 स्तोत्र 18:6 मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. माझ्या देवाला मी हाक मारली. तुम्ही कोणाला हाक मारता? फक्त देवा देवा असं म्हणू नका. हे माझ्या देवा, माझी ऐक. तो माझ्या देव, माझ्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. सर्व प्रार्थना देव आपा ऐकतो. काही प्रार्थना तो सोडत नाही. स्तोत्रसंहिता 34:15 Psalm 34:15 स्तोत्र 34:15 परमेश्वराच्या नेत्र नित्यमानाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आमच्या एक पण प्रार्थना परमेश्वर टाळणार नाही. स्तोत्रसंहिता 66:20 66:20 Psalm 66:20 देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. माझी प्रार्थना अवमानणार नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. तुमची प्रार्थना कधी परमेश्वर अवमान मानल्याशिवाय राहणार नाही. देव तुमची प्रार्थना मानणार. पहिला शामिल 1:11 पहिला शामिल 1:11 फर्स्ट शामिल 1:11 इथे अन्ना प्रार्थना करते, हे सेनाधीश परमेश्वरा, तू
आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन आणि त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही. माझी आठवण कर प्रभू, माझी आठवण कर. आणि पहिला शामेल 1:17 फर्स्ट सामेल 1:17 1:17 ती येऊन साक्षी देते. एली म्हणतो सुखाने जा, ईसाच्या देवाकडे जे मागणी तू केली आहेस तो तुला देवो. आणि 27 वचनामध्ये वर्स 27 27 याच बालकासाठी मी प्रार्थना करत होती. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. मी केलेल्या मागणी परमेश्वर देणार आहे. तो माझा देव आहे. आज तुमची काय आवड आहे, काय तुम्हाला पाहिजे, काय तुमची अपेक्षा आहे, प्रार्थनामध्ये सांगा. प्रार्थनामध्ये प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा. आमच्या जिवंत परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त तुम्हासाठी माझ्यासाठी या जगामध्ये मानवाचा अवतार घेऊन आला. मानवासारखा राहिला 33.5 वर्ष. त्याला आपलं दुःख काय सर्व त्याला ओळखून येते. पोट दुःख आहे, पीठ दुःख आहे, हात दुःख आहे, सगळं त्याला माहीत आहे. आमच्यासारखा राहिला आणि शेवटी आमच्या सर्व बोज आपल्या अंगावर घेऊन, आपल्या पापन आपल्या देहात घेऊन तो क्रूस खांबावर जीव दिला. सगळं चांगलं काम करणारा येशू का मरावा? तो जगले तर बरं होईल ना. हो, ते राहून पुष्कळ चांगलं काम केलं, पण जीव देऊन तुमच्या आमच्या पापाला हरण करून नेले. तुमच्या आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावला. तो पाप केलेला नाही आहे आणि मरण पावला. तिसरा तो जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. देवा तुम्हाला पापाची क्षमा करा. कारण तुमच्या मनामध्ये वाईट विचार असलं तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार नाही. प्रार्थना ऐकणार परमेश्वर आहे. हे तो माझा परमेश्वर आहे, माझ्या प्रार्थना ऐक. ठीक आहे, मी ऐकतो. स्तोत्रसंहिता 66:18 Psalm 66:18 माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझ्या न ऐकता दुष्कर्माचा विचार नको, वाईट विचार नको, दुसऱ्याबद्दल विरुद्धचा विचार नको, चांगले विचार करा. देव तुमच्या प्रार्थना ऐकल. पहिलं माझा देव आहे, मी त्याला शोधणार आहे, त्याचा वैभव मी पाहणार आहे. माझा परमेश्वर, माझा देव माझ्या ऐकणार, माझ्या प्रार्थना ऐकणार. आणि तिसरी गोष्ट फिलिपिकरांस पत्र 4:19 फिलिपियन्स 4:19 माझा देव आपल्या संपत्तीनं रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या टाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. माझा देव सर्व गरज पुरवतो. माझे फक्त नाही, तुमचे जे काय गरज आहे ते सर्व पूर्ण करेल. हो, त्यांच्या संपत्तीमुळे देवबापा भरपूर आशीर्वाद त्याच्याकडे आहे. तुमचे सर्व गरजा पूर्ण करू शकतो. काय गरजा आहे? अन्ना एक बाळासाठी आली, पण एकदा येशूकडे योहान 6 गरजावरून वाचून पहा. येशूकडे हजारो पुरुष, स्त्रिया आणि मुले आले होते. देवाच्या वचन ऐकत बसले. येशू प्रभू अँड्रोला बघून म्हणतो, या ना, आता बाकर पाहिजे, पण कुठून विकत आणावा सांग रे बाळा. तो काय म्हणतो, बापरे, 2 लाख रुपयाचा बाकर घेतलं तरी आणि या लोकांनी थोडं खाल्लं तरी पुरणार नाही बाबा. योहान 6 5 6:5 तर येशू दृष्टी वर करून आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला,
ह्याला कायाला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या लागेल. इतके पुष्कळ लोक आहेत, गरीब बनू शकत नाही, दुकानातून विकत आणायला लागेल. पण 7 वचनामध्ये फिलिप्पस काय म्हणतो? 7 वचनामध्ये फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही. यांना भाकरी पुरणार नाही. तर 8 आणि 9 मध्ये 8:9 मध्ये त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे सिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, हो, इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यानं कसा पुरणार? आहे तर 5 भाकर आणि 2 मासे आहे, पण इतक्या लोकांना पुरणार नाही बाबा. पण 10 वचनामध्ये येशू म्हटलं, त्यांना बसवा खाली, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. वाह, गादी लावल्यासारखा गवत आहे. सगळ्यांना बसवा म्हटले. बसल्यानंतर 11 वचनामध्ये येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्या वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितकं दिले. पाहिजे तितकं, जेवढं पाहिजे तेवढं खावा खावा. हो, माझा देव सर्व गरजा पूर्ण करणार. तुमची काय गरज आहे? तुमची काय आवड आहे? तुमची काय कमी आहे? देवाला सांगा, माझा देव माझ्या पण गरजे पुरवेल, तुमच्या पण गरजे पुरवेल. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाप्पा, धन्यवाद. देवा, तो माझा देव आहे. आम्ही या नवीन वर्ष देवाच्या वचनावरून मन करत आहे. देव आमचा देव आहे, आम्हाला आशीर्वाद करणार. तसं माझा देव आहे, मला दर्शन देणार. माझा देव आहे, माझ्या तानेला तो पाणी देणार. माझा देव माझ्या प्रार्थना ऐकणार. प्रत्येकाच्या प्रार्थना ऐक प्रभू. ते असं म्हणायला नको, माझ्या प्रार्थना कुठं ऐकाल नाही, पण मनातले वाईट विचार काढून टाकावा. येशू ख्रिस्ताकडे आपल्या पापाची क्षमा मागावा. क्षमा मागून प्रार्थना केली तर खरोखर प्रार्थना ऐकतो प्रभू. तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर माझा देव माझ्या ऐकेल आणि माझा देव सर्व गरज पूर्ण करणार. ते माझ्या असू दे, तुमच्या असू दे. आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काय गरजा आहे सगळं पूर्ण कर. त्यांचे काही उणे त्यांना पडायचं नाही प्रभू. असा आशीर्वाद कर. सर्वांना सर्व आशीर्वादाने भर, चांगल्याप्रमाणे भर. येशूच्या नावाने मागितो आहे प्रभू माग ऐक प्रभू. आमेन आमेन. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. पुढच्या रविवारी दुपारी 1 वाजता पुन्हा भेटू. आणि आज पण बघा, सर्वेसरा संगे सकाळ लहान संदेश तुम्हाला रोज येते, ते तुम्हाला आशीर्वाद असणार. ओके, गॉड ब्लेस यू. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 932334249695.